झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. काही वेळात जे आहे ते चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र नांदेड जिल्ह्याचा आपण विचार केला तर नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं अकाली निधन झालं. त्यानंतर जे आहे ते विधानसभेसोबत नांदेडची लोकसभा पोटनिवडणूक होऊ घातली आणि काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली, तर भाजपकडून चेहरा बदलून डॉक्टर संतोष हांबर्डे यांना उमेदवारी देण्यात आली. आपल्यासोबत रवींद्र चव्हाण आहेत, जे काँग्रेसचे उमेदवार आहेत. तर काय सांगाल, थोड्याच वेळात जे आहे ते निकालात चित्र स्पष्ट होणार आहे, काय वाटतं? आपण बघू शकता की आज प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात सगळे कल आपल्या हाती यायला सुरुवात होतील. नांदेडला जी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या निधनानंतर लोकसभेची जी पोटनिवडणूक लागलेली होती, पक्षानं मला या ठिकाणून उमेदवारी दिलेली होती. आज बराच प्रचार झाला. विरोधी याच्याकडूनही असा भाजपकडून प्रचार करण्यात आला की केंद्रामध्ये मोदी सरकार आहे आणि आपण भाजपचा उमेदवार निवडून द्यावा. पण मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की नांदेडचा गड हा काँग्रेसचा राहिलेला आहे आणि मला विश्वास आहे की नांदेडची जनता माझ्यावर विश्वास टाकेल आणि मला बहुमताने या नांदेडमधून निवडून देईल. आपण जर बघितलं तर वसंतराव चव्हाण ज्यावेळेस खासदार झाले होते तेव्हा जे आहे ते मतदानाचा टक्का कमी होता, मात्र आता जे आहे ते तब्बल 1 ते 1.5 लाख मतदान वाढले. याचा काही फटका कोणाला बसेल, काय वाटतं? नाही, आपण जे म्हणत आहात की 1 ते 1.5 लाखाच्या आसपास जे मतदान वाढलेलं आहे, मतदान हे सर्व माझ्या लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सर्व 6च्या 6 विधानसभा क्षेत्रांतर्गत वाढलेला आहे आणि निश्चितच जो वाढलेला मतदानाचा टक्का आहे तो मला फायदेशीर आहे. आपण जर बघितलं तर भाजपाने यापूर्वी ताकद लावली होती, आताही ताकद लावली. त्यांचं असं सातत्यानं म्हणणं आहे की आता केंद्रात आपलं सरकार आले, आता जे आहे ते केंद्रात जाणारा खासदार निवडून द्या. कसं बघता याच्याकडे? नाही, भाजपनं खरं तर मागच्या 15-20 दिवसापासून नांदेड पोटनिवडणुकीमध्ये तसाच प्रचार केलेला आहे की केंद्रात भाजपची सरकार आहे आणि केंद्रात नांदेडहून भाजपचा खासदार निवडून द्यावा. पण जनतेने ठरवलेलं आहे की नांदेडमधून काँग्रेसचा खासदार त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि जनता काँग्रेसचाच खासदार या ठिकाणून निवडून देईल. आपण बघितलं तर वसंतराव चव्हाण साहेबांनी ज्या पद्धतीने विजय मिळवला होता, एकडे अशोकराव चव्हाण होते, विद्यमान खासदार चिखलीकर साहेब होते, पण त्यांचा पराभव झाला. त्यांची स्वप्न जी आहेत ती अपूर्ण राहिली. त्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण करायची, त्यांचे काय स्वप्न होते जे मतदारसंघासाठी होते? नाही, आपण बघता मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी शक्ती दुसऱ्या बाजूला असताना सुद्धा सर्व जनतेने स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना निवडून दिलं होतं. स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांचे लोकसभा क्षेत्रांतर्गतचे बरेच स्वप्न या ठिकाणी होते. प्रामुख्याने रेल्वे मार्ग असेल, मोठे उद्योग, एखादा मोठे 1-2 उद्योग या नांदेड जिल्ह्यामध्ये आले पाहिजे आणि युवकांच्या हाताला काम लागलं पाहिजे. शेतकऱ्यांविषयीचे काही प्रश्न आहेत, असे अनेक प्रश्न, प्रलंबित असलेले प्रश्न त्यांना मार्गी लावायचे होते. पण मला या ठिकाणी लोकांनी संधी दिली तर निश्चितच मी ते प्रश्न मार्गी लावणार आहे. आपण जर बघितलं तर काही वेळात जे आहे ते संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. राज्यात महाविकास आघाडी, महायुती असं काय चित्र वाटेल, काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं? निश्चितच आपण आता थोड्या वेळातच या ठिकाणी चित्र आपल्याला स्पष्ट होईल. राज्याचा कोल जनतेचा कोणाच्या बाजूने आहे. पण मला विश्वास आहे की येणारा कोल हा महाविकास आघाडीच्याच बाजूने येईल. जर नांदेड जे आहे ते विधानसभा मतदारसंघातील भोकर मतदारसंघ कायम चर्चेत राहिला आहे. तिथे जे आहे ते अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजा चव्हाण होत्या, तर काँग्रेसकडून तिरुपती कदम कोंडेकर होतं. भोकरबद्दल काय आकलन आहे तुमचं? भोकर जर आपण प्रामुख्याने बघितलं तर कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या रूपाने भोकर मतदारसंघ हा कायम काँग्रेस पक्षाकडे राहिलेला आहे आणि मला विश्वास आहे की आजचा जो निकाल आहे तो काँग्रेस पक्षाच्याच बाजूने राहील. आमचे जे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आहेत तिरुपती पाटील कोंडेकर हे निश्चितच तिथून विजय प्राप्त करतील. भाजपाकडून असाही तुमच्यावर आरोप केला जातो की सहानुभूतीच्या लाटेवर तुम्ही निवडणूक लढवली, कसं बघता याच्याकडे? नाही, सहानुभूतीच्या लाटेवर निवडणूक लढवली हे आरोप आहे ते चुकीचं आहे. आज मीही गेल्या 15 वर्षापासून माझ्या वडिलांसोबत काम करत आहे आणि लोकांच्या संपर्कात आहे. आपण जर बघितलेलं आहे तर माझ्या बऱ्याचशा सभा झालेल्या आहेत, लोकांमध्ये गेलेलो आहे, सामान्य लोकांपर्यंत मी पोहोचलेलो आहे. या उलट भाजपचे उमेदवार आपण जर बघितलं तर अत्यल्प त्यांचे सभा झालेले आहेत. सामान्य लोकांशी अत्यंत कमी संपर्क त्यांनी केलेला आहे. माझा संपर्क आणि त्यांचा संपर्क जर बघितला तर माझा संपर्क अधिक आहे असं मला वाटतं. काही वेळात निकाल हाती येणार आहे. लोकसभेचे उमेदवार म्हणून मनात धाकधूक आहे का? नाही, लोकसभेचा उमेदवार म्हणून असं काही धाकधूक नाही आहे आणि मी निश्चिंत आहे
की लोक माझ्यावर विश्वास टाकतील आणि मला या ठिकाणून निवडून देतील. आपण जर बघितलं तर दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांना 60,000पेक्षा अधिक मताधिक्य मिळालं होतं नांदेड लोकसभेतून. तुम्हाला काय विश्वास आहे, किती मताधिक्य मिळेल, काय असेल विजयाचा दावा? स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना मागच्या लोकसभेच्या 2024 जे एप्रिलमध्ये झाली निवडणूक, त्याच्यामध्ये 60,000चं मताधिक्य मिळालं होतं आणि मला विश्वास आहे की त्याच्यामध्ये थोडीशी वाढच होईल. निश्चितच आपण जर बघितलं तर हे होते काँग्रेसचे लोकसभा पोटनिवडणुकीदार रवींद्र चव्हाण, ज्यांनी विजयाचा दावा केलाय. थोड्याच वेळात जे आहे ते चित्र स्पष्ट होणार आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.